वाल्मिक कराड याची आज बीड कोर्टामध्ये सुनावणी केली जाणार आहे। सुरक्षेच्या कारणासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सीआयडीचा अर्ज कोर्टाकडून मान्य करण्यात आलेला आहे आणि आता केज ऐवजी बीड कोर्टात सुनावणी केली जाणार आहे। वाल्मिक कराडला घेऊन एसआयटीचे अधिकारी बीड सत्र न्यायालयामध्ये पोहोचले। केज ऐवजी बीड कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। कराडला बीड कोर्टामध्ये हजर केला जाणार आहे। सुरक्षेच्या कारणासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। केज कोर्टामध्ये ही सुनावणी होणार होती, मात्र सुरक्षेच्या कारणासाठी अचानक यामध्ये बदल करण्यात आलेले आहे। सीआयडीचा अर्ज कोर्टाकडून मान्य करण्यात आलेला आहे आणि वाल्मिक कराडला घेऊन आता एसआयटीचे अधिकारी बीड सत्र न्यायालयात पोहोचलेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले। विजय, अचानक हा बदल करण्यात आलेला आहे। केज कोर्टामध्ये पहिल्यांदा सुनावणी होणार होती, आता बीड सत्र न्यायालयामध्ये होते आणि वाल्मिक कराडला घेऊन एसआयटीचे अधिकारी तिथपर्यंत पोहोचले असल्याचं देखील समजतंय। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच जान्हवी, जर पाहिलाच वाल्मिक कराड जे आहे त्यांना आता केस पोलीस स्टेशनमध्ये सकाळी दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांना न्यायालयात देखील दाखल करणार होते, परंतु सुरक्षेच्या दृष्टीने जे आहे ते आता कोर्टामध्ये केस कोर्टामध्ये दाखल न करता आता त्यांना थेट बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जे आहे ते आता दाखल करण्यात आलं आणि या ठिकाणी त्यांना आता केस पोलीस आणि एसआयटीचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी घेऊन त्यांना आता आलेले आहे। थोड्या वेळात जर पाहिलं गेलं तर आता वाल्मिक कराड यांच्यावरती सुनावणी जी आहे ती आता सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी त्यांचे वकील देखील या ठिकाणी आलेले आणि त्यानंतर आता वाल्मिक कराड यांना जर पाहिलं गेलं तर मोक्का आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे ते ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आला आणि ती चौकशी जी आहे ती आता करण्यात येणार आहे। सध्या जर पाहिलं तर एसआयटी जी आहे ती त्यांना पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता जी आहे ते वर्तवली जात आहे, कारण काल जर पाहिलं गेलं त्यांना खंडणीच्या प्रकरणामध्ये जे आहे ते न्यायालयीन कोठडी 14 दिवसाची सुनावण्यात आली होती, मात्र न्यायालयीन कोठडी सुनताच यांनी जे आहे ते एसआयटीने जे आहे ते आता दुसरा पत्ता ओपन केल्याचा पाहायला मिळालं आणि त्यानंतर त्यांनी जे आहे थेट खुनाच्या याच्यामध्ये त्याला सहभागी केले असल्याचं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर मोक्का लावण्यात आल्याचा देखील त्यांनी त्या ठिकाणी म्हणलं होतं। त्यानंतर आता काल त्यांची रवानगी जी आहे ते जिल्हा बीड कारागृहामध्ये जी आहे ते त्यांची झाली होती। त्यानंतर आज त्यांना केस कोर्टामध्ये दाखल करणार होते, परंतु त्यानंतर त्यांना आज पाहिलं गेलं तर मोक्का आणि खुनाच्या संदर्भात जे आहे ते केस कोर्टामध्ये पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात होतं। त्या ठिकाणून अटक दाखवल्यानंतर त्यांना आता केस पोलीस आणि एसआयटीचे अधिकारी जे आहे ते आता बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जे आहे ते घेऊन आले आणि या ठिकाणी आता थोड्या वेळात सुनावणीला सुरुवात होईल। जी, मात्र विजय, सत्र न्यायालयात नेण्यापूर्वी कराडच्या वकिलांनी किंवा सरकारी वकिलांनी प्रसार माध्यमांशी काही बातचीत केली आहे का? नक्कीच जर पाहिलं त्या बाबतीत कुठली माहिती जी आहे ती आतापर्यंत दिलेली नाही, कारण त्यांचे वकील आणि सरकारी वकिलांपैकी कोणाचंही आतापर्यंत प्रतिक्रिया जी आहे ते माध्यमाला मिळालेली नाही। जी जी, आपण पाहतोय विजय, एकीकडे कराडला शिक्षा व्हावी यासाठी आंदोलनं केली जात आहेत, दुसरीकडे आता परळी बंदची हाक कालपासून आपण पाहतोय कराड समर्थक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात। आज सुनावणी होणार आहे, काल त्याच्यावरती मोकोका लागला आणि त्यामुळेच हे कराड समर्थक आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। परळीत काय स्थिती आहे? नक्कीच जर पाहिलं गेलं तणावपूर्ण परिस्थिती जी आहे ती सध्या परळीमध्ये आहे, कारण काल सकाळी जे आहे ते मोक्का लावण्यात आला होता आणि त्यानंतर परळी जे आहे ते त्या ठिकाणी त्यांचे कराडांचे समर्थक जे आहे ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। परळी बंदची हाक जी आहे ती त्यांच्याकडून देण्यात आली, जोपर्यंत वाल्मिक कराड यांना निर्दोष सुटका होत नाही तोपर्यंत परळी बंद असल्याचा इशारा परळी कराडकडून देण्यात आला होता। काल परळीमध्ये आंदोलन देखील झाले, त्या ठिकाणी काही समर्थकांनी आत्मदहनाचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला, मात्र पोलिसांना निवेदन दिल्यानंतर आज त्या ठिकाणी बैठक पार पडलेली आहे आणि त्यानंतर आता सध्या जर पाहिलं परळी जे आहे ते शांतता आहे, मात्र जोपर्यंत वाल्मिक कराड यांच्यावरती आता मोक्का लावण्यात आलेला आहे त्या मोक्का संदर्भात त्यांचा खोट्या गुन्ह्यात अटकले जात असल्याची मागणी जी आहे ती आता जात असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती आता कराडांच्या समर्थकांनी त्यांच्या कुटुंबाने दिलेली आहे। जी विजय, तिथला बंदोबस्त कसा आहे साधारण आपण दाखवू शकता? नक्कीच ज्याने तू बघू शकते सध्या मी कोर्टामध्ये आहे आणि या ठिकाणी पोलिसांचा जो आहे तो मोठा बंदोबस्त जे आहे त्या ठिकाणी लावण्यात आला। प्रसार माध्यमाला देखील कोर्टाच्या जे आहे ते आता दूर ठेवण्यात आलेलं आहे, कारण या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो निर्माण होऊ शकतो। या अनुषंगाने जे आहे ते आता पोलीस प्रशासन जे आहे ते सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे, कारण वाल्मिक कराड यांच्या सुरक्षेचा दृष्टिकोनाचा प्रश्न आहे, त्यामुळे माध्यमांना देखील आता बाहेरूनच जी आहे ती माहिती दिली जात आहे। कारण सध्या जर पाहिलं गेलं तर संपूर्ण वातावरण जे आहे ते तणाव परिस्थिती बीडमध्ये निर्माण झालेली आहे, त्यामुळे आता परळी असेल ह्या केज असेल या ठिकाणी पोलिसांचा जो आहे तो तगडा बंदोबस्त लावण्यात येत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता कोर्टामध्ये देखील मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। जी, सुनावणीला साधारण कधीपर्यंत सुरुवात होईल काय समजतंय?
थोड्या वेळातच या सुनावणीला जे आहे ती सुरुवात होणार आहे. कारण नुकतंच जर पाहिलं तर SITचे प्रमुख आणि त्याचबरोबर आता SITचे आयोग जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर वाल्मिक कराडांना देखील आता पोलिसांनी जे आहे ते आता या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. मात्र थोड्या वेळामध्येच आता या सुनावणीला जे आहे ते आता न्यायालयासमोर जे आहे ते आता त्या संबंधित आरोपीला त्या ठिकाणी दाखल करतात. त्यानंतर त्यांचे संबंधित वकील आणि सरकारी वकील युक्तिवाद देखील सुरुवात आहे. मात्र थोड्या एक अर्धा ते पाऊण तासामध्ये या सुनावणीला सुरुवात होणार आहे. अगदीच विजय, आणखी एका बातमीसाठी माहिती अपेक्षित आहे, असेच जोडलेले रहा.